दुर्दैवी घटना आणि मग आम्हाला लक्षवेधी मागितले असते तर आमचा प्राधान्यक्रम विमान अपघाताला राहिला असता. हा एक भाग. दुसरा विषय जो आहे की वरच्या सभागृहामध्ये चर्चा, तर आता विरोधी पक्षाला स्थगन देण्याचा अधिकार असतो. स्थगन प्रस्ताव जर सभागृहानं स्वीकारला नाही तर अल्पकालीन चर्चा 93 कलम अंतर्गत घडून आणता येते. आता त्या चर्चेकरता माननीय सभापती तयार झाले. 2 दिवसांपासून त्याबाबत चर्चा सुरू आहे की ही चर्चा घ्या. काल परवा गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं की आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलून याबाबत सविस्तर चर्चा करू. पण आजही तिसऱ्या दिवसाला ती चर्चा येत नाही. याची प्रचंड वेदना होते, प्रचंड दुःख वाटते, प्रचंड खंत वाटते. म्हणून लक्षवेधीचं आयुध असतं आमचं की त्या विषयाला आपल्याला न्याय द्यायचा असेल तर लक्षवेधी, अर्धा तास चर्चा, अल्पकालीन चर्चा ही आयुध असतात. पण दुर्दैवानं कुठल्याच आयुधामध्ये ही चर्चा होत नाहीये. हे महाराष्ट्रासमोर खेदानं सांगावं असं वाटतं. आज 11 मार्च आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा आज बलिदान दिवस आहे. 11 मार्चला महाराजांचं जसं बलिदान झालं स्वराज्याकरता, अजितदादांनी सुद्धा जनसेवेसाठी दिलेलं एक प्रकारचं ते बलिदानच आहे. पण संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र चवताळून उठला होता आणि मग काही काळ गेल्यानंतर औरंगजेबाच्या तंबूचे कळस संताजी आणि धनाजींनी कापले होते. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. अजितदादासारख्या माणसाच्या मृत्यूनंतर मला अजूनही त्या गोष्टीवर विश्वासच नाही की दादा आपल्यामध्ये नाहीत. पण अजितदादांच्या विमान अपघातानंतर महाराष्ट्र शांत का आहे हे पण इतिहासाला पडलेलं कोड आहे. नाही, त्यांचा प्रयत्न आहे की दिल्लीमध्ये सुद्धा लोकसभेमध्ये चर्चा घडून आली पाहिजे म्हणून ते विविध पक्षाच्या खासदारांना भेटतायत. माझ्या माहितीप्रमाणे काल ते सोनिया गांधीजींना भेटले, राहुल गांधीजींना भेटले आणि चांगला आहे. त्यांचा प्रयत्न सुरू आहे तर तो चांगलाच प्रयत्न आहे. कारण त्यांनी दिल्लीमध्ये प्रयत्न करणं खूप महत्वाचं होतं. राज्यसभा, लोकसभेमध्ये हा मुद्दा आला पाहिजे आणि विधानसभा, विधान परिषदेमध्ये आम्ही इकडे प्रयत्न करतोय. काही प्रकारे चर्चा जर झाली तर ती पटलावर येणं साहेब, आणि पटलावर आली तर त्याला गांभीर्यानं घेतलं जाईल आणि ती गांभीर्यानं घेतलं गेलं तर मग इन्क्वायरी, AAIBचा फायनल अहवाल. काल आता आमच्या पक्षाचे सर्व आमदार स्मरणपत्र देऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले. ते कशाकरता भेटले की बाबा वस्तुनिष्ठ चौकशी झाली पाहिजे. हेच आम्ही म्हणतोय ना. तर ती चौकशीला टाइम बॉन्ड किती? आता 1.5 महिना, आता 2 महिने होतील 28 मार्चला. किती दिवस? पटकन आतापर्यंत एखाद्या गोष्टीचा निर्णय पटकन यायला पाहिजे. आणि काय माणूस, साधा माणूस जर गेला असता, एखादा बाबा आमच्यासारखा गरीब माणूस एखादा काही असं झालं असतं तर ठीक आहे, समजू शकलो असतं का 3 महिने लागते. पण अजितदादा गेलेत. याचं गांभीर्य मला असं वाटते सरकार म्हणून सरकारला असणं अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या पटलावरचे म्हणजे अजूनही हा प्रश्न आहे की गोजूबावीच्या माळरानावरचं गुपित किंवा घातपाताचं रहस्य हे काल पटलावर दडून जाता कामा नये. अजितदादासारख्या मोठ्या नेत्यावर अन्याय होता कामा नये. त्याकरता आमची फाईट, आमची लढाई ही चालूच राहणार. तो हिंदी में जानना चाहेंगे, आपने एक ट्वीट करके घेतली मी 2 दिवस घेतली. काल पण गटनेत्याच्या बैठकीमध्ये हा विषय मी मांडला. ते आम्हाला कळलं ना काल की आज तो विषय येणार होता, पण आज नाही आहे. तर आता आज परत घेणार मी. मग उद्या विचार करेल मी आहे का. उद्या येणार नाही तर मग परवा विचारू. जिवंत आहो तोपर्यंत विचारत राहू. तो आता तेच आपल्याकडे उरलंय ना, दुसरं काय उरलंय. आपण जबरदस्ती तर करू शकत नाही. सभापतींना विनंती करू शकतो, उपसभापतींना विनंती करू शकतो. असं फोर्स करू शकत नाही की नाही नाही मला बोलूच द्या. आपली तेवढी ताकद नाही आहे. मग येत का नाही? चर्चा घडून आणायला काय हरकत नाही ना. आज मला सांगा, तो वॉर चालू आहे, वर्ल्ड वॉर. आता आज सिलेंडरची टंचाई आहे, गॅसचे दर वाढत आहेत, पेट्रोलचे. याच्यावर चर्चा येऊ शकते दुसऱ्या दिवसात. जेवढं वर्ल्ड वॉरमध्ये तिकडच्या लोकांचं नुकसान झालं ना, तिकडं अजितदादाच्या विमान अपघातानं महाराष्ट्राचं नुकसान झालंय. आणि महाराष्ट्राच्या नुकसानाच्या बाबतीत चर्चा होऊ द्या ना. झाली पाहिजे, त्याला काही अडचण नाही. आणि याच्यात जर काही कोणी काय खरं खोटं एकदा जनतेसमोर येऊ द्या. अदृश्य करू शकत असेल, दृश्य शक्ती करू शकत असेल ते मी नाही सांगू शकत, पण चर्चा होणं महत्वाची आहे. सर, आपने कहा कि मिसिंग है, एक आदमी का नाम लेके ट्वीट किया है, क्या कहना? मैंने किसी आदमी का नाम नहीं लिया. मैंने एक फोटो डाला है और पूछ रहा हूं मैं नहीं पूछ रहा, महाराष्ट्र पूछ रहा है कि ये नेक बंदा अभी कहां है. ये वही बंदा था जब विधानसभा के चुनाव के नतीजे आए थे तो अजितदादा को गुलदस्ता देकर उनके कंधे पे हाथ रखने की जरूरत की थी इन्होंने. और उस वक्त मैंने कहा था, यू आर नॉट सोल्जर, यू आर सैलरी सोल्जर. एंड
दैट इज डिफरेंट बिटवीन टू वर्ड्स, सोल्जर एंड सैलरी सोल्जर. सो अभी वो कहाँ है? यानी जब अजीत दादा के फ्लाइट क्रैश का एक हादसा हुआ, उसके बाद तीसरे दिन महाराष्ट्र के डिप्टी सीएम, पहले महिला डिप्टी सीएम करके सुनेत्रा वहिनी ने जो शपथ विधि समारोह में हिस्सा लिया था, उन्होंने शपथ ग्रहण की थी. वहां से आज तक ये महाशय कहीं दिखते नहीं, और उनका फोटो भी मुझे वही मिला गूगल पे कि पडद्यामागे आम्ही काहीतरी करतोय, ऐसा कुछ फोटो है. वो मुलाकात दे रहे हैं, लेकिन अभी वो कहाँ है? दे आर PR फ्रॉम और पार्टी. तो अभी उनको ढूंढना तो पड़ेगा. महाराष्ट्र से आपको बड़ा लगाव था, आप चंडीगढ़ से थे, आप महाराष्ट्र के बाहर से थे, तो अब महाराष्ट्र की जनता पूछ रही है कि दादा कहाँ है. तो आप कंटेंट दो मीडिया को कि दादा कहाँ है, और डीजीसीए ने किस तरीके से VSR वेंचर को बैकअप दिया है, VSR वेंचर के लोगों ने किस तरीके से ये फ्लाइट क्रैश किया है, AAIB ने जो 23 पेज का अहवाल दिया है वो किस तरीके से गलत है. ये कंटेंट देने की जिम्मेदारी उनपे थी, सैलरी लेकर. लेकिन आज वो कहीं दिखते नहीं, इसलिए हमें उनकी याद आ गई. तो मेरे पास उनका पर्सनल कांटेक्ट नंबर नहीं और मेरा कांटेक्ट भी नहीं था, इसलिए मैंने सोशल मीडिया प्लेटफॉर्म द्वारा पूछा कि बहती हवा सा था वो, कहाँ गया, उसे ढूंढो. कल रोहित पवार जाके सोनिया गांधी से मिले, जाके अधिकार के मामले में चर्चा की. नहीं, उनका मैं अभिनंदन करना चाहता हूं कि कम से कम दिल्ली में जाके सभी पार्टियों के सांसदों से वो मिल रहे हैं. सोनिया गांधी जी से मिले, आम आदमी पार्टी के लोगों से मिले, राहुल गांधी जी से मिले, और सारे कई सांसदों से वो मिले. उनकी कोशिश है कि दिल्ली के दोनों सदनों में इस बात की चर्चा होनी चाहिए. जिस तरीके से फ्लाइट क्रैश हुआ, जिस तरीके से अजीत दादा जैसे बड़े नेता का फ्लाइट क्रैश होता है, उस पर कोई चर्चा नहीं हो सकती, या FIR भी पुलिस लेती नहीं. तो इसके बारे में ऊपर के सदन में कोशिश है उनकी, सांसद और राज्यसभा, लोकसभा दोनों में चर्चा लगाने की. तो उनका मैं अभिनंदन करता हूं. लेकिन इधर महाराष्ट्र में विधानसभा और विधान परिषद दोनों जगह ये चर्चा आनी चाहिए, इसलिए भी हमारा